हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लेट्स लर्न. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. लास्ट लेक्चरमध्येही आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस पाहिलेले होते, परंतु ते काइंड्स ऑफ सेंटेन्सेस जे होते ते 3 प्रकारचे होते. इट इज अकॉर्डिंग टू क्लॉजेस. क्लॉजेसवर आधारित असे ते काइंड्स ऑफ सेंटेन्सेस होते. आज जे आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस पाहणार आहोत ते अकॉर्डिंग टू देअर मिनिंग. तर सुरुवात आपण करूयात. काइंड्स ऑफ सेंटेन्सेसमधला सगळ्यात पहिला जो प्रकार येणार आहे तो सगळ्यात पहिला प्रकार वी कॅन से डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, वी कॅन से अझर्टिव्ह सेंटेन्सेस और वी कॅन से स्टेटमेंट. आता या प्रकारचे सेंटेन्सेस म्हणजे कशा प्रकारचे असतात तर पहा, पहिली गोष्ट म्हणजे या प्रकारच्या डिक्लेरेटिव्ह किंवा अझर्टिव्ह किंवा स्टेटमेंट प्रकारच्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट मस्ट असतो. मग तो वाक्याच्या सुरुवातीला येऊ देत किंवा शेवटी येऊ देत, परंतु सब्जेक्ट मस्ट, सब्जेक्ट असायलाच हवा, तर आपण त्या सेंटेन्सला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस असू देत किंवा निगेटिव्ह सेंटेन्सेस असू देत, दोन्हीही प्रकारचे सेंटेन्सेस अझर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येऊ शकतात. अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच एका सेंटेन्समध्ये समजा नॉट असेल तरी ते सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह आहे म्हणू शकतो. फक्त कंडिशन कोणती आहे की त्याच्यामध्ये सब्जेक्ट असायला हवा. जर का सब्जेक्ट असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो की हे सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह आहे. मग ते नेगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह, म्हणजे त्याच्यामध्ये नॉट आलेला असो किंवा नसो. तर पहा, इथे काही एक्झॅम्पल्स आहेत, ते एक्झॅम्पल्स आपण पाहूयात. तर पहिलं एक्झॅम्पल दिलेलं आहे, द टू ब्रदर्स आर नॉट अनलाईक इच अदर. आता याच्यामध्ये नॉट म्हटलेलं आहे, परंतु महत्त्वाचं काय आहे की हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स का आहे, कारण की द टू ब्रदर्स हे जे आहे हा सब्जेक्ट या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे सेंटेन्स कुठलं आहे, डिक्लेरेटिव्ह आहे. सेकंड सेंटेन्समध्ये पण शी वॉज अनेबल टू हिअर, हेही सेंटेन्स कशा प्रकारचं आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण याच्यामध्येही सब्जेक्ट आलेला आहे. थर्ड सेंटेन्स जर का पाहिला आपण तर थर्ड सेंटेन्समध्ये सुद्धा काय आहे की द टेलिफोन वॉज इन्व्हेंटेड बाय अलेक्झांडर ग्रॅहम बेल. याही सेंटेन्समध्ये इथे सब्जेक्ट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हेही सेंटेन्स कशा प्रकारचं आहे तर डिक्लेरेटिव्ह, अझर्टिव्ह किंवा स्टेटमेंट प्रकारचं आहे असं आपण म्हणू शकतो. चौथं सेंटेन्स एक्झाम्पल आहे, देअर इज नथिंग बेटर दॅन अ बिझी लाईफ. म्हणजे हेही सेंटेन्स काय आहे, याही सेंटेन्समध्ये सब्जेक्टही आहे आणि सब्जेक्ट असल्यानंतर वर्बही आहे, पुढचंही सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे काय आहे हेही सेंटेन्स कशा प्रकारचं आहे तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. आता पहा, इथं पाचवं सेंटेन्स आहे, याही सेंटेन्समध्ये काय म्हटलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्सरसाइज इज ग्रेट. सेम सेंटेन्स हेही कशा प्रकारचं आहे तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर या प्रकारचे हे काही सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहे जे डिक्लेरेटिव्ह आहे. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजेच काय येणार आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस येणार आहे. ओके, डिक्लेरेटिव्ह किंवा अझर्टिव्ह किंवा स्टेटमेंट काइंडचे सेंटेन्स आपण पाहिलं की या प्रकारच्या सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट मस्ट आहे. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, नो, नॉट, नेवर सारखे शब्द आलेले असू देत किंवा नसू देत, परंतु जर का सब्जेक्ट आहे आणि ते सेंटेन्स आहे तर त्या सेंटेन्सला आपण काय म्हणू शकतो की अझर्टिव्ह सेंटेन्स आहे किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो. जो दुसरा प्रकार आहे सेंटेन्सचा तो आपण पाहणार आहोत इथे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय, प्रश्नार्थक वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य म्हणजे क्वेश्चन्स, आपण साध्या लँग्वेजमध्ये आपण त्यांना काय म्हणू शकतो, क्वेश्चन्स आहेत असं म्हणू शकतो. आता इथे जे क्वेश्चन्स आहेत ते 2 प्रकारचे आहेत किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत ते 2 प्रकारचे आहेत. जर पहिला जर का प्रकार याच्यामधला घेतला तर WH टाईप. आता WH टाईप म्हणजेच काय, जे प्रश्न WHच्या वर्डने सुरुवात होत असतात अशा सर्वच प्रश्नांना आपण काय म्हणतो, WH टाईपचे क्वेश्चन. मग पहा, या प्रकारचं स्ट्रक्चर जनरली कसं असतं तर पहा, जनरली WHचा वर्ड जो आहे तो पहिला येतो. म्हणजे WHचा वर्ड म्हणजे वॉट असेल, विच असेल, वूज असेल, व्हूम असेल, हाऊ असेल, व्हेअर असेल, या प्रकारचे WHचा वर्ड येणार आहे. आणि या WH वर्डनंतर महत्त्वाचं म्हणजे ऑक्झिलरी, म्हणजे तुमचं एम, इज, आर, वॉज, वेअर, शल, कॅन, कुड, मे, माईट अशा प्रकारचे ऑक्झिलरी किंवा
वर्ब म्हणजे क्रियापदही आलं तरी चालू शकतं. ओके, म्हणजेच काय, WH वर्डनंतर ऑक्झिलरी किंवा वर्ब, त्याच्यानंतर मग सब्जेक्ट, वाक्यामधला कर्ता त्याच्यानंतर येऊ द्यात आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा सेंटेन्स. आता इथे एक्स्ट्रा सेंटेन्ससाठी आपण ब्लँक सोडलेलं आहे, कारण की हे एक्स्ट्रा सेंटेन्स ॲज पर सेंटेन्स चेंज होत असतं, त्याच्यामुळे आपण तिथे कन्फर्म हाच शब्द येईल असं सांगू शकत नाही. आणि त्या एक्स्ट्रा सेंटेन्सनंतर मग शेवटी काय येणार आहे, तुमचा क्वेश्चन मार्क येणार आहे. तर याचे एक्झाम्पल आपण बघूया WH टाईपचे. तर पहा, जनरली अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं की वू इज युअर फ्रेंड. पहा, वू WHचा वर्ड आलेला आहे, त्याच्यानंतर ऑक्झिलरी आलेला आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे. तर हे काय झालेलं आहे, WH प्रकारचं सेंटेन्स झालेलं आहे. सेकंड क्वेश्चनसुद्धा आहे किंवा सेकंड एक्झाम्पलसुद्धा आहे, व्हॉट इज हिज नेम. याही सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे, व्हॉट आलेला आहे, WH वर्ड, ऑक्झिलरी आलेला आहे आणि हिज नेम असं आलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, पुढचं सेंटेन्स जर का आपण पाहिलं इथे, सेंटेन्स नंबर 3 पाहूया. 3 काय आहे की वाय डीड ही गो. याच्यामध्ये WHचा वर्ड आलेला आहे, ऑक्झिलरी आलेला आहे, सब्जेक्ट आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग वर्ब आलेला आहे. तर हेही काय झालेलं आहे की WH प्रकारचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर फोर्थ सेंटेन्स व्हाय. पहा, आता या सेंटेन्समध्ये पहा, व्हाय WHचा वर्ड आला आहे. आता इथं वेस्ट टाईम आलेला आहे, म्हणजे वेस्टिंग टाईम हे एक प्रकारचं वर्ब आलेलं आहे इथं. तर पहा, वेस्ट जे आहे ते वर्ब आहे, त्याच्यामुळे व्हाय वेस्ट हे वर्ब आलेलं आहे. व्हाय वेस्ट टाईम इन दिस जॉब अशा प्रकारचं आहे. तर हेही काय आहे, WHचा क्वेश्चन आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. किंवा फिफ्थ सेंटेन्स इथे म्हटलेलं आहे, हाऊ कॅन आय हेल्प यू. तर हाऊपासून सुरुवात झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑक्झिलरी कॅन आलं आहे, त्याच्यानंतर पुन्हा सब्जेक्ट आलेला आहे आणि पुन्हा अदर सेंटेन्स येऊन शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे. म्हणजे हे सेंटेन्स, या सर्व प्रकारचे सेंटेन्सेस जे आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत, तर WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असे आहेत. आता आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. याच्यामध्ये दुसरा प्रकार येऊ शकतो की वर्बल क्वेश्चन. आता वर्बल क्वेश्चन म्हणजेच काय की द क्वेश्चन स्टार्ट्स विथ वर्ब, इट इज कॉल्ड वर्बल. परंतु वर्ब कोणते, तर ऑक्झिलरी वर्ब, हे लक्षात ठेवा. आता या प्रकारच्या सेंटेन्सेसला आपण एक तर वर्बल क्वेश्चन असं म्हणू शकतो किंवा येस नो टाईपचे क्वेश्चन्स असं आपण यांना म्हणत असतो. येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे द क्वेश्चन्स हॅविंग ओनली येस ऑर नो इन आन्सर. असे क्वेश्चन की ज्याचा आन्सर फक्त येस किंवा नो असू शकतं, अशा प्रकारचे क्वेश्चन्स. मग वर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, तर सगळ्यात सुरुवातीला ऑक्झिलरी एम, इज, आर, मे, शूड, शल, कॅन, कुड या प्रकारचे ऑक्झिलरी सुरुवातीला येतात आणि त्यानंतर सब्जेक्ट येतो, त्यानंतर एक्स्ट्रा सेंटेन्स येतं आणि मग नंतर काय येणार आहे, आपला क्वेश्चन मार्क येतो. असं जर का स्ट्रक्चर असेल तर काय येणार आहे, आपण इथं वर्बल क्वेश्चन आहे असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहे. मे आय कम इन अशा प्रकारचं आहे. मे आय कम इन, मग हे कशा प्रकारचं आहे, तर तुमचं वर्बल क्वेश्चन राहिलेलं आहे, कारण मे या ऑक्झिलरीपासून स्टार्ट झालेलं आहे. शॅल आय डू धिस, इथेही काय झालेलं आहे, ऑक्झिलरीपासून स्टार्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे हे कोणत्या प्रकारचं आहे, वर्बल क्वेश्चन आहे. या सर्व क्वेश्चन्सचे आन्सर पहा. मे आय कम इन, येस ऑर नो. शॅल आय डू धिस, येस ऑर नो. डू यू लाईक इट किंवा डू यू लाईक, येस ऑर नो. म्हणजेच या प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये आन्सर फक्त येस किंवा नो असतं आणि त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणतो येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो किंवा वर्बल क्वेश्चन असंही आपण म्हणत असतो. कॅन आय गो कशा प्रकारचं आहे, कॅनपासून सुरुवात झालं, येस ऑर नो. विल यू मेक धिस, येस ऑर नो. म्हणजेच काय आहे, या प्रकारचे सर्वच सेंटेन्सेस काय म्हणू शकतो आपण, येस नो टाईपचे असतात, म्हणून यांना वर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईपचे क्वेश्चन्स असं म्हणत असतात. आता लक्षात घ्या, या प्रकारचे हे सेंटेन्स आहेत आणि त्याचबरोबर आणखीन एक प्रकारचे सेंटेन्स येतात, ते त्यांचं स्ट्रक्चर अगदी अशा प्रकारचंच असतं. जसं आता इथे मी म्हटलेलं आहे, शॅल आय डू धिस असं म्हटलेलं आहे, परंतु मी जर का इथं सेंटेन्स जर का मी म्हटलं की एम आय युअर सर्वंट, ओके, एम आय युअर सर्वंट अशा प्रकारचं घेतलं आणि शेवटी जर का मी क्वेश्चन मार्क दिला, तर ह्या प्रकारच्या सेंटेन्सेसचा फक्त येस किंवा नो आन्सर असेल का, नाही. याचं येस किंवा नो आन्सर नसेल. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस मी म्हणते एम आय युअर सर्वंट, बघा स्ट्रक्चर अगदी तशाच प्रकारचं आहे. ऑक्झिलरी आलेला आहे, सब्जेक्ट आलेला आहे आणि अदर सेंटेन्स आलेला आहे किंवा रिमेनिंग सेंटेन्स आलेला आहे.
जरी अशा प्रकारचं सेंटेन्स आलेलं असेल तरी याचा आन्सर येस ऑर नोमध्ये देऊ शकत नाही. जर का मी तुम्हाला विचारलं एम आय युअर सर्वंट, तुम्ही येस किंवा नो सांगू शकणार नाही आहे, कारण की काही वेळेस आपण रिथोरिकल क्वेश्चन्स बनवत असतो. रिथोरिकल क्वेश्चन्स जे आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. आत्ता मी काय तिथे देत नाही आहे इथे तुम्हाला, परंतु नंतर आपण रिथोरिकल क्वेश्चन पाहणार आहोत. तर पहा, रिथोरिकल क्वेश्चन्स जे आहेत म्हणजेच काय की काही वेळेस काही क्वेश्चन असतात ते ओनली आस्क फॉर गिविंग स्ट्रेस ऑर एम्फसाइज ऑन आवर स्टेटमेंट. आपल्या स्टेटमेंटवर एम्फसाइज करण्यासाठी आपण काही वेळेस सेंटेन्सेस करत असतो, काही वेळेस क्वेश्चन तयार करत असतो, आणि अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत त्यांना आपण म्हणत असतो रिथोरिकल क्वेश्चन. आता हे जे रिथोरिकल क्वेश्चन पहा, एम आय युअर सर्वंट म्हणजेच आय मीन टू से आय एम नॉट युअर सर्वंट. जेव्हा मला म्हणायचं असतं आय वॉन्ट टू से आय एम नॉट युअर सर्वंट, त्यावेळेस मी म्हणणार आहे एम आय युअर सर्वंट. आणि एम आय युअर सर्वंट म्हटल्यानंतर लगेच तुम्हाला काय पाहिजे की आय एम नॉट युअर सर्वंट. आणि अशा प्रकारचे ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स तयार करत असतो त्यावेळेस त्या क्वेश्चन्सला आपण रिथोरिकल क्वेश्चन्स असं म्हणत असतो. ओके, तर या प्रकारचे क्वेश्चन्स थोडेसे वेगळे आहेत, त्याच्यामुळे आपण ते नंतर पुढे पाहणार आहोत, कारण या क्वेश्चन्सचे आन्सर्स नसतात, कोणत्याही प्रकारचं आन्सर नसतं. फक्त स्ट्रक्चर हे कशा प्रकारचं असतं तर वर्बल क्वेश्चन्ससारखंच याचं क्वेश्चन्स असतं रिथोरिकल क्वेश्चन्सचं. ओके, तर आपण आता याच्यानंतर पुढचं सेंटेन्सेस पाहूया. इथे 2 प्रकारचे फक्त सध्या तरी लक्षात ठेवा तुम्ही, इंट्रोगेटिव्हमध्ये WH प्रकारचे सेंटेन्स येणार आहेत आणि दुसरं म्हणजेच काय की वर्बल क्वेश्चन येणार आहेत. तर आता याच्या पुढचे पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच काय की आज्ञार्थी वाक्य. मग याच्यामध्ये कमांड्स असतील, ओके, तुमच्या कमांड्स असतील, किंवा मग आपण एखाद्याला आज्ञा वगैरे दिलेली असेल तर तीसुद्धा रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, हे सगळे ॲडवाईस असेल, ह्या सगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्यांमध्ये येतात. इंग्लिशमधले इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ओळखणं म्हणजे जरा जास्त सोपं आहे. पहा कशा प्रकारचे असतात तर पहा, पहिला प्रकार ॲक्च्युली प्रकार म्हणता येणार नाही आपल्याला, पण काही सेंटेन्सेस जे असतात ती स्टार्ट्स विथ वर्ब. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काही सेंटेन्सेस वर्बने स्टार्ट होतात. जसं इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, गो अँड कम्प्लीट इट. पहा, गो हे एक वर्ब आहे. कम इन, कम हे एक वर्ब आहे. लव युअर कंट्री, लव हे एक वर्ब आहे, क्रियापद आहे म्हणजे. त्याच्यानंतर हेल्प द पुअर, हेल्प हे काय एक क्रियापद आहे म्हणा किंवा वर्ब आहे म्हणा. ओपन द विंडो, याच्यामध्ये ओपन हे काय आहे एक प्रकारचं क्रियापद किंवा वर्ब आहे. म्हणजे सर्व सेंटेन्सेस काय आहे वर्बने सुरू झालेले आहेत. बऱ्याच वेळेस आज्ञार्थी वाक्य जी आहेत ती वर्बने सुरू होत असतात आणि वर्बने सुरू होणाऱ्या सर्वच वाक्यांना आपण काय म्हणू शकतो की आज्ञार्थी वाक्य आहे किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढच्या प्रकारचे आहे सेंटेन्सेस. काही आज्ञार्थी वाक्य असतात किंवा काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस स्टार्ट्स विथ डोंट. काही कशाने होतात तर डोंटने स्टार्ट होतात. का? कारण पहा, जर का मी म्हटलं असेल ओपन द विंडो, हे काय झालं होकारार्थी आज्ञा झाली, परंतु तीच आज्ञा मला नकारार्थी द्यायची असेल तर, म्हणजे निगेटिव्ह कमांड द्यायची असेल तर मी काय म्हणू शकते, डोंट ओपन द विंडो किंवा डू नॉट ओपन द विंडो. म्हणजेच काय झालेलं आहे, डू नॉट म्हणजे काही, म्हणजे निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतील त्यांची सुरुवात कशाने होणार, डोंटने. फक्त आणि फक्त डू नॉट या शब्दाने होऊ शकते. त्याच्यामुळे डोंट किंवा डू नॉट. मग पहा याचे एक्झाम्पल्स आहेत, डू नॉट ओपन द विंडो आहे किंवा डोंट ड्राईव्ह फास्ट आहे, डू नॉट प्ले आहे किंवा डोंट राईट आहे किंवा डोंट रन आहे. अशा प्रकारचे सेंटेन्सेस कसे झालेले आहेत इथे तर इम्पेरेटिव्हच आहेत सेंटेन्सेस, परंतु नेगेटिव्ह आहेत आणि नेगेटिव्ह असल्यामुळे त्यांची सुरुवात कशाने झालेली आहे, डोंटने किंवा डू नॉटने झालेली आहे. त्यानंतर आणखीनही काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस काही वेळेस वर्बने सुरू होत असतात, काही वेळेस डोंटने किंवा डू नॉटने सुरू होत असतात, तर काही वेळेस लेटसारख्या शब्दांनी सुद्धा सुरू होत असतात. ओके, तर लक्षात घ्या, लेटसारख्या शब्दांनी सुद्धा सुरू होत असतात. तर पहा इथे म्हटलेलं आहे की जसं लेट मी गो, लेट हा जो शब्द आहे हा आज्ञार्थी शब्द सांगतोय की आज्ञा सांगतोय की लेट मी गो, आणि त्याच्यामुळे काही वेळेस लेट मी गो किंवा लेट्स प्लॅन फॉर द ट्रिप. इथे लेट्स म्हणजेच काय की लेट्स म्हणजेच काय, लेटस म्हणजे लेटस प्लॅन फॉर द ट्रिप किंवा लेट हिम डू, हे सुद्धा कशा प्रकारचं आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. लेट्स मेक इझी, ओके, म्हणजे लेटस मेक इझी. त्याचबरोबर लेट हर कम्प्लीट द टास्क, म्हणजे अशा प्रकारचे लेटने स्टार्ट होणारी वाक्य किंवा वर्बने स्टार्ट होणारी वाक्य किंवा डोंट
किंवा डू नॉटने स्टार्ट होणारी सर्वच वाक्य कशाची कोणती असतात तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसबद्दल की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस पहा, जसं आपण या ठिकाणी वर्बने सुरू होणारी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस पाहिली. या ठिकाणी सब्जेक्ट ॲबसेंट आहे किंवा बऱ्याचशा बुक्समध्ये लिहिलेलं असतं इन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस सब्जेक्ट इज ॲबसेंट. आता सब्जेक्ट ॲबसेंट असतो कारण की तिथे सब्जेक्ट जो आहे तो प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जे जे वर्बने सुरू होत असतात त्या प्रत्येक इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये एक आणि एकच कर्ता असतो, एक आणि एकच सब्जेक्ट असतो. कारण की पहा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस जी आहेत ते आपण बनवतो कधी तर आपल्यासमोर ती व्यक्ती असावी लागते. मी कधी म्हणणार आहे किंवा कधी समोरच्याला सांगणार आहे की गो अँड कम्प्लीट इट. माझ्यासमोर कोणीतरी असेल तरच मी म्हणेल ना गो अँड कम्प्लीट इट. म्हणजेच आय मीन टू से यू गो अँड कम्प्लीट इट. कम इन मीन्स यू कम इन. लव युअर कंट्री, यू लव युअर कंट्री. हेल्प द पुअर, यू हेल्प द पुअर. ओपन द विंडो, यू ओपन द विंडो. म्हणजे प्रत्येकच वेळेस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये कर्ता हा यूज असतो आणि प्रत्येकच वेळेस जर का एकच कर्ता येत असेल, दुसऱ्याची शंकाच नाही आहे, दुसरा कोणताही कर्ता इथे येऊ शकत नाही असं जर का असेल तर मग आपल्याला त्या ठिकाणी तो न लिहिलेलासुद्धा चालू शकणार आहे. तशाच प्रकारचे डोंट ओपन द विंडो नेगेटिव्ह जरी असतील तरी देखील डोंट ओपन द विंडो मीन्स यू डोंट ओपन द विंडो. डोंट ट्राय फास्ट, यू डोंट ट्राय फास्ट. डोंट प्ले, यू डोंट प्ले. डोंट राईट, यू डोंट राईट. डोंट रन, यू डोंट रन. म्हणजे प्रत्येकच ठिकाणी पहा इथे यू या ठिकाणी जर का पाहिलं तर यू हा काय येतो करता येतो आणि प्रत्येकच ठिकाणी यू हा करता येतो. त्यामुळे आपण हा यू हा करता लिहित नाही कारण की प्रत्येक ठिकाणी सेम येतो. म्हणजेच पहा इम्पेरेटिव्ह ॲक्च्युली ही ओरिजिनल मुळात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. त्याचबरोबर काही वेळेस आता ही जी इम्पेरेटिव्ह सर्व आपण बघितलं की सर्वच इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये करता हा यू असतो, परंतु त्याच वेळेस इथे जी लेट्सची वाक्य आहेत या लेट्सच्या वाक्यामध्ये इथे जर का तुम्ही पाहिलं तर मी म्हणजे आय हा करता आहे. लेट मी गो असं म्हटलेलं आहे म्हणजे यू नाही आहे इथे, कोण आहे लेट मी, मला जाऊ देत. ओके, लेट्स प्लॅन, आपण प्लॅन करूया. ओके, किंवा लेट हिम म्हणजे त्याला, त्याच्यासाठी आपण हिम म्हणजे ही आहे. ओके, म्हणजेच पहा नेहमी आपण असं म्हणत असतो की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर मेड विथ सेकंड पर्सनल प्रोनाउन. सेकंड पर्सनल प्रोनाउन म्हणजेच कोणतं आहे, यू आहे. परंतु जर का आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य फर्स्ट पर्सनल प्रोनाउन बरोबर किंवा थर्ड पर्सनल प्रोनाउन बरोबर बनवायचे असतील तर त्यावेळेस आपण लेटची मदत घेऊ शकतो. आपण असं म्हणूयात की फर्स्ट पर्सनला घेऊन, फर्स्ट पर्सनल प्रोनाउनला घेऊन किंवा थर्ड पर्सनल प्रोनाउनला घेऊन आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस बनवायची होती म्हणून लेट हा मदतीला आलेला आहे. म्हणजेच लेटच्या मदतीने आपण फर्स्ट पर्सनल प्रोनाउन किंवा थर्ड पर्सनल प्रोनाउनला घेऊन आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस बनवू शकतो. तर सेकंड पर्सनल प्रोनाउनला घेऊन फक्त जी वाक्य कशाने होतात स्टार्ट आपली तर वर्बने स्टार्ट होतात ती वाक्य किंवा डोंटने स्टार्ट होतात ती वाक्य आपण बनवू शकतो. ओके, तर हा झाला दुसरा प्रकार झालेला आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता आपण थर्ड पाहूया. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स थर्ड झालेला आहे मला वाटते. ओके, आणि आता लास्ट वन आपण पाहूया तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. आता इथे एक्सक्लामेटरी जे सेंटेन्सेस आहेत, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस म्हणजेच काय पहा इथे दिलेलं आहे उद्गारार्थी वाक्य. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्य. मग कशा प्रकारचे असतात तर सेंटेन्स एंड्स विथ एक्सक्लामेशन मार्क. एक्सक्लामेशन मार्क्स येतं म्हणजे अशा प्रकारचं एक्सक्लामेशन मार्क येतं तर ते एक्सक्लामेशन मार्क्सने एंड होतो सेंटेन्सचा. त्याच्यानंतर सम स्टार्ट्स विथ व्हॉट अँड हाऊ. काही एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस व्हॉटने किंवा हाऊने सुद्धा सुरू होतात. तसं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे हाऊ लवली. या हाऊ नंतर काय झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह आलेला आहे. ओके, हाऊ लवली नंतर काय हाऊ लवली म्हणजे हाऊच्या नंतर ॲडजेक्टिव्ह आले हाऊ लवली द चाइल्ड आणि शेवटी काय आलेलं आहे एक्सक्लामेटरी साईन आलेला आहे. त्याचबरोबर व्हॉटचा आहे व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन. शेवटी काय आलेलं आहे एक्सक्लामेटरी साईन. अशा प्रकारचे काही सेंटेन्सेस असतात की जे आपण कशाने एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस बनवू शकतो व्हॉटने किंवा हाऊने बनवू शकतो. त्याचबरोबर काही एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपण काय करू शकतो तर यूजिंग इंटरजेक्शन इन सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्सेसमध्ये आपण काय करू शकतो इंटरजेक्शनचा वापर करून सेंटेन्सेस बनवू शकतो. कोणते प्रकारचे तर एक्सक्लामेटरी प्रकारचे
सेंटेन्सेस बनवू शकतो. जसं इथे पहा एक्झाम्पल दिलेलं आहे, अलास म्हणजे अरे रे, मराठीमध्ये जसं आपण अरे रे म्हणतो त्याप्रमाणे अलास आय एम अनडन. मग हे काय झालेलं आहे, हे सेंटेन्ससुद्धा काय म्हणू शकतो आपण, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा ब्रॅवो, ब्रॅवो म्हणजेच काय, शाबास, ब्रॅवो यू हॅव डन वेल. मग हे सुद्धा कशा प्रकारचं आहे, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सच आहे, कारण याच्यामध्ये मी कशाचा वापर केलेला आहे, इंटरजेक्शनचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आणखीनही पहा, हे तर सर्व प्रकार आहेतच एक्सक्लामेटरी सेंटेन्सेसचे, परंतु याशिवाय आणखीनही काही प्रकारचे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहेत जे इंटरजेक्शन शिवाय बनवले जातात, वॉट किंवा हाऊची मदत घेतल्याशिवाय बनवले जातात. तर ते कोणत्या प्रकारचे आहेत, तर पहा इथे काही 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत मी. पहा कसे आहे की ओनली इफ आय कुड सी हिम. पहा काय म्हटलेलं आहे, ओनली इफ आय कुड सी हिम वन्स, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. शेवटी एक्सक्लामेटरी साईन म्हटलेलं आहे, म्हणजे हे सेंटेन्स एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्येच येतं. लक्षात घ्या, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस म्हणजेच काय की जे स्ट्रॉंग इमोशन्स आहेत आपल्यामधले, किंवा काही वेळेस सडन फिलिंग्स असतात, मीन्स टू शो स्ट्रॉंग फिलिंग्स अँड सडन इमोशन्स. ओके, तर ते दाखवण्यासाठी जेव्हा आपण सेंटेन्सेस बनवतो त्यावेळेस त्या सेंटेन्सेसला एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस असं म्हटलं जातं. आता काही वेळेस अगदी सडन एखादं काहीतरी झालेलं असतं, अचानक काहीतरी घडलेलं असतं. मग हे अचानक घडलेलं असताना, ज्यावेळेस असं अचानक काहीतरी घडलेलं आहे त्यावेळेस आपली वाक्यरचना ज्या रूलमध्ये आपण हे करतो त्या रूलमध्ये न करता थोडीशी वेगळी वाक्यरचना होते, आणि तेव्हा एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस तयार होत असतात. म्हणजे इथे काय झालेलं आहे, इफ ओनली आय कुड सी हिम वन्स, शेवटी एक्सक्लामेटरी साईन आलेलं आहे, म्हणजे हे कुठल्या प्रकारचं आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. किंवा वुड दॅट आय वेअर मिलेनियर, म्हणजे हे सुद्धा काय झालेलं आहे, तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स झालेलं आहे. किंवा अरे इथे एक्सक्लामेटरी साईन द्यायचा राहिलेला आहे. किंवा आपण विश करत असतो एकमेकांना, ग्रीट करत असतो, तर त्याही वेळेस तेही कशामध्ये येतं, एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्येच येतं. जसं इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर आपण एक्सक्लामेटरी साईन लिहितो ना, म्हणजे हे जे आहे हे सुद्धा काय आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्सच आहे. हॅपी दिवाळी असेल तरी देखील काय आहे, टेक केअर असेल, हे सर्व काय आहेत, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहेत. आता या सर्व प्रकारच्या सेंटेन्सेसबद्दल जसं आपण पुढे एक पाऊल पुढे टाकतोय, आपण ग्रामर शिकतोय, आपण जसं आपण पुढे जाणार आहोत त्याप्रमाणे आपण आणखीन काही गोष्टी बऱ्याच शिकणार आहोत नवीन. तर आज आपण इथे स्टॉप करूया. या 4 प्रकारचे सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत. तुम्ही या 4 प्रकारचे सेंटेन्सेस थोडेसे आणखीन वेगवेगळे सेंटेन्सेस बनवा, किंवा तुम्ही जर का न्यूजपेपर वगैरे रीड करत असाल किंवा इंग्लिश तुम्ही काहीही वाचत असाल तर त्यावेळेस अशा प्रकारचे सेंटेन्स आयडेंटिफाय करायला लागा. ओके, तर तसे आयडेंटिफाय जरी करत गेलात, काहीही वाचत असाल त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करत गेलात तरी देखील तुमचा सेंटेन्स आयडेंटिफाय करण्याचा अभ्यास चांगला होतो. लक्षात घ्या, आपले जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये सेंटेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी क्वेश्चन येत नाही. सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्सेस आपण पाहिलेले होते, जे क्लॉजवर डिपेंड होते त्या प्रकारच्या सेंटेन्सेसवर क्वेश्चन येतो, परंतु या प्रकारच्या सेंटेन्सेसवर क्वेश्चन डायरेक्टली येत नाही. बट इनडायरेक्टली इट हेल्प अस. हे इनडायरेक्टली आपल्याला काय करत असतं, हेल्प करत असतं, कारण हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ही माहिती असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. ओके, त्याच्यामुळे याच्यावरचे क्वेश्चन्स काही नाही आहेत, परंतु थोडीशी प्रॅक्टिस, काही सेंटेन्सेस लर्न करा या प्रकारातले, आणि मग पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. पुढच्या लेक्चरला आपण एक नवीन टॉपिक घेऊन भेटूया आणि आपण सुरुवात करूया. ओके, तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, किंवा तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा, आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. स्टे वेल, स्टडी वेल.